नाशिक जिल्ह्याच्या चांदवड येथे डॉक्टर गायकवाड साहेब, डॉक्टर कुंभारडे साहेब गेल्या 4 दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत होते व आमरण उपोषण सुरू केलं होतं. तुम्ही आज या ठिकाणी आला आणि त्यांचं उपोषण सोडलं, काय आश्वासन दिलं? थोडक्यात घ्या. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. MSP दराने मक्याला खरेदी केलं पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. या मागणीसाठी डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, संजयजी जाधव, विलासजी बदर, संपतराव वक्ते, विजयजी जाधव, भीमराव जेजुरे, समाधान जामदार, अनिलजी ठोके, दशरथजी ठाकरे, संदीपजी चव्हाण आणि इतरही काही शेतकरी गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते. ही वस्तुस्थिती आहे की कांदा आणि मका या दोन्ही पिकांना आता बाजारामध्ये कमी दर मिळत आहेत आणि म्हणून शेतकरी अडचणीत आलेला आहे. उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही त्या ठिकाणी सहमत आहे. यापूर्वीच कांद्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार माननीय शेतकरी नेते पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या संदर्भातलं कायमस्वरूपी काय आपल्याला मार्गक्रमण करता येईल. कारण दर 2-3 वर्षाने हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत असतो आणि म्हणून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. नाफेडच्या माध्यमातून इंटरव्ह्यू करणं, कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीच्या दराने थेट शेतकऱ्यांकडनं तो कांदा खरेदी करणं, त्याच्यामध्येही पारदर्शकता असली पाहिजे आणि देश पातळीवर ज्या ठिकाणी कांदा जास्ती महाग दराने विकला जात असेल त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा नागरिकांसाठी पण उपलब्ध करून देणं, असे त्याच्यासोबतच कांदा साठवणूक करणं, कांद्यावर प्रक्रिया करता येईल का, असे वेगवेगळे संवाद साधून त्या ठिकाणी या समितीने अहवाल देणं अपेक्षित आहे. त्याच्यासोबतच आत्ताच्या घडीला तातडीने या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत देता येईल हाही विषय आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवणार आहोत. मक्याच्याही संदर्भामध्ये साधारणपणे 2400 रुपये MSP असताना आत्ताच्या घडीला 1400 ते 1600 रुपये दराने मार्केटमध्ये मका विक्री होते आहे. चालू वर्षाला कांदा असेल, मका असेल याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि म्हणून मका उत्पादक शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. मला वाटतं की यापूर्वीच कॅबिनेटमध्ये या संदर्भातली चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केंद्र शासनाला महाराष्ट्राच्या मका उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. MSP दराने मका जास्ती खरेदी करणं, त्याचा लक्षांक वाढवून देणं, कोटा वाढवून देणं, त्याच्यासोबतच केंद्र वाढवणं आणि त्याच्या साठवणुकीची पण जी काही व्यवस्था करायची आहे ती पण त्या ठिकाणी करणं, या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत. मी उपोषण करताना या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे आणि शक्य झालं तर या 4 दिवसाच्या आत उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून चर्चा ते करतील आणि त्याच्यातून निश्चितपणे त्यांचं समाधान होईल. दादा दुसरा विषय असा आहे की